रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ उरण गावाला लागून मध्यम चढाईचा अपरिचित द्रोणागिरी उभा आहे. उरण एसटी स्टँडच्या समोरूनच द्रोणागिरीकडे रस्ता जातो. गड डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीमधून वाट वर जाते. वस्तीमधून जाणाऱ्या वाटेने पुढे एक सूचना फलक पाहायला मिळतो. इथून पुढे वस्तीमधून बाहेर जाणारी वाट डोंगरावर चढते. पुढे 5 मिनिटात आपण मारुतीच्या मूर्तीजवळ पोहोचतो. इथे द्रोणागिरीबद्दल माहिती फलक लावला आहे. मित्रांनो, आपण आता या मार्गे 10 मिनिटात वरती आलो आहोत व इथे एक मारुती मंदिर आहे, ज्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता जो असा वरती गेला आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. याप्रमाणे जे मार्किंग केले आहे त्याला फॉलो करत जाणे. आणि एक वाट उजव्या बाजूनी वरती जाते, ठळक वाटे, आणि एक डाव्या बाजूनी एक वाट वरती जाते. पण ती डाव्या बाजूची वाट पुढे जाऊन खूप दाट जंगलात जाते, त्यामुळे आपण उजव्या बाजूची वाट पकडूनच वरती जाणार आहोत. इतिहासात घारापुरी ही मौर्यांची राजधानी होती असा उल्लेख आढळतो. त्याच्या जवळच असलेल्या उरण आणि कारंजा बंदर सुरक्षित ठेवण्यासाठी द्रोणागिरी किल्ला बांधला असावा. पूर्वी उरण बंदराला सुद्धा तटबंदी होती असा उल्लेख आढळतो. द्रोणागिरीचे पूर्वीचे नाव कारंजगड असे होते. द्रोणागिरी हा किल्ला सुरुवातीला देवगिरींच्या यादवांकडे होता. त्यानंतर तो आदिलशहाकडे गेला. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला घेतला. पोर्तुगीजांच्या काळात या किल्ल्याची दुरुस्ती झाली. त्यानंतर 1739 मध्ये कान्होजी आंग्रे यांचा मुलगा मानाजी आंग्रे यांनी उरणसह हा गड जिंकून घेतला. मराठ्यांनी जिंकून घेतल्यावर याचे नाव द्रोणागिरी ठेवले. किल्ल्यावर फिरण्यासाठी आपल्याला खूप गोल फिरून जावं लागतं. आणि ही वाट जास्त खडी नाहीये, हळूहळू वरती चढतीये. द्रोणागिरी किल्ल्याच्या डोंगराला थोडा वळसा घालून ही वर जाते आणि वाट तशी ठळक आहे, त्यामुळे कुठेही चुकण्याची शक्यता नाहीये. या बाजूने आपण वरती चढून आलोय आणि आता या पायवाटेने वरती जाणार आहोत. तो पहा मित्रांनो, समोरच उरणचा अथांग समुद्र आपल्याला दिसत आहे. समुद्राला लागूनच आपण पाहू शकता ती ONGC कंपनी. हनुमानाच्या मूर्तीपासून 20 मिनिटं चालून गेल्यावर आपण डोंगराच्या उजव्या बाजूच्या डोंगर धारेवर पोहोचतो. इथून पुढे वर चढणारी वाट जरा खड्या चढाईची आहे. पुढे येताना जरा आता नागमोडी वळणाचा थोडा चढ चालू झाला आणि पायऱ्या बघायला मिळतात आणि बाजूला गडाचा पहिला बुरुज आपल्याला दिसतो. गडाच्या पश्चिमेला तटबंदीमध्ये असलेला हा दरवाजा छोटे खिणी असून हा गडाच्या मागच्या बाजूला आहे. आपल्याला
गडाच्या दरवाज्यात आलेलो आहोत आणि इथे तटबंदी आणि बुरुज पाहायला मिळतोय. दरवाजाची कमान पण अजून शाबूत आहे. आतमध्ये गेल्यावरती आपल्याला चर्चची पडकी इमारत पाहायला मिळेल. चला. गडाची उंची सुमारे 900 फूट आहे. पाऊण तासाची चढाई चढून आपण गड माथ्यावर पोहोचतो. चर्चच्या बाजूला 2 पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांना 6 ते 7 कमानी आहेत. चर्चच्या समोरून तटबंदीला डावीकडे ठेवून पुढे गेलो की इथे 2 बुरुजांमध्ये दरवाजाचे अवशेष आहेत. खाली आलो आणि इथे आपल्याला उत्तरेकडचा दरवाजा पाहायला मिळतो. हा पडका आहे तसा, अवशेषच राहिलेले आहे, कमान नाही याची. आणि याच्या पुढे थोडं खाली 5 मिनिटं चालून गेल्यावरती अजून एक दरवाजा आहे ज्याच्या देवड्या शिल्लक आहेत आणि गणपतीची मूर्ती एक ठेवलेली आहे. त्या दरवाजाची सुद्धा कमान त्याच्याकडे चलतो. बालेकिल्ल्याच्या दरवाजातून बाहेर आलो की बालेकिल्ल्याची तटबंदी आणि सुस्थितीतील बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. खाली गडाच्या मुख्य दरवाजाकडे जाताना डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष दिसतात. आपण किल्ल्यावरील उत्तरेकडच्या पडक्या दरवाजापासून खाली आलोय. अगदी 2 मिनिटातच आपण तिथे अजून एक दरवाजा खाली थोडंसं खाली उतरून आल्यावरती दरवाजा पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये 2 पहारेकरांच्या देवड्या अजूनही शाबूत आहेत. त्याचं बांधकाम अजूनही पाहायला मिळतं. आणि इथे आपण जर बघू शकत असाल तर एक चौकटीचा एक दगड शिल्लक आहे वरचा. आणि त्या चौकटीमधलाच एक गणपतीची मूर्ती इथं देवडीमध्ये ठेवलेली आहे. सुरुवातीला असलेल्या हनुमानाच्या मूर्तीपासून डाव्या बाजूने येणारी वाट इथेच वर येत असावी, पण वाढलेल्या झाडीमुळे ही वाट आता वापरत नाहीये. बालेकिल्ल्यापासून थोडा बाजूला असलेला हा दरवाजा द्रोणागिरीच्या भेटीत नक्की पाहावा. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण ज्या रस्त्याने चढलो त्या रस्त्याने आपण कधीच खाली उतरत नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.